विजापूर रोड मध्यवर्ती येथे श्रीराम जन्मोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। दरम्यान रामयोग प्रतिष्ठानच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बैठक ही 11 मार्च रोजी रेवणसिद्धेश्वर मंदिर येथे सायंकाळी पार पडली। यावेळी ही बैठक प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले विराज रविकांत पाटील, रेवण बुक्कानुरे, किरण चव्हाण, श्याम धुरी, रवी कोटमाळे, विवेक चव्हाण, जयदत्त सुरवसे, आकाश देशमुख, रवी पवार, विशाल बनसोडे, विजू जाधव, सोहेल मुल्ला, रामयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बसवराज बुक्कानुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी उपस्थित युवकांना व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे विचार युवकांमध्ये जिरवा, सामाजिक कार्यातून योगदान देऊन राम व रामयोग प्रतिष्ठानचे विचार समाजात पोहोचवा असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केलं। तर यंदाच्या रामयोग प्रतिष्ठानच्या रामनवमी उत्सवासाठी अध्यक्षपदी प्रथमेश चव्हाण यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी अमर कोळूर, ओम रोटे, कार्याध्यक्षपदी राजेश भोगशेट्टी, खजिनदारपदी अवी सासवे, सरफरोज शेतचंदी आणि नियोजकपदी सचिन बिराजदार, रमेश हंसलगी, सचिवपदी उदय बिज्जरगी, अजित बिराजदार, सहसचिवपदी सचिन राठोड, पृथ्वी काळे, संयोजकपदी वैभव मोरे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून धनराज बगले, विजय मोहोळकर, सोमा हिरेमठ, तर पूजा प्रमुखपदी रवी हिरेमठ यांची निवड करण्यात आली। यावेळी समर्थ राठोड, राहुल जाधव, मनोज दुपारगुडे, सुमित शिंगारे, अभिजित बुक्कानुरे, ओंकार देशपांडे, धीरज पुजारी, अमर रबकवी, मल्लू देसाई, दीपक वैष्णव, हरिरोटे आदी उपस्थित होते।